24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील KK मंगल कार्यालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सारस्वत समाजाच्या वतीने या ठिकाणी सारस्वत समाज दक्षिण भारत आणि सारस्वत समाज नांदेडच्या वतीने या ठिकाणी वधूवर परिचय मेळावा आयोजित केला होता। त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा करता होता आपण। या ठिकाणी या परिचय मेळाव्यामध्ये जे या ठिकाणी शुभविवाह संपन्न होत आहे त्यातील एक यांचे वडील आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत। सर, आपलं काय नाव? माझं नाव जितेंद्र मुकुंदलाल ओझा आहे। आपण कुठले रहिवासी? मी जालन्याचा रहिवासी आहे आणि मी स्वतः समाजासाठी 30 वर्षापासून मी कार्यरत आहे आणि या कार्यक्रमात सुद्धा मी एक कोषाध्यक्ष म्हणून काम करीत आहे। माझा एकुलता एक मुलगा आहे, माझा स्वतःचा कारखाना आहे, माझं स्वतःचं सगळं काही असून सदन असून सुद्धा मी या समाजासाठी माझ्या एकुलता एक मुलाचं लग्न याच्यात लावायचं मी हे घेतलेलं आहे का इथं याच्यात लग्न लावू आणि समाजाला एक वेगळं वळण देऊ। प्रत्येक समाजामध्ये गरीब श्रीमंत असतात, प्रत्येकाला वाटते की मी माझ्या मुलाचं लग्न स्वतः घरी लावू शकतो आणि आपण या ठिकाणी आज मेळाव्यामध्ये लग्न लावत आहात। या संदर्भात काय सांगणार आपण जनतेला? जनतेला या संदर्भात असंच सांगणार का मेळाव्यामध्ये मी यासाठी लग्न लावलं की मी माझ्या घरी लावलं असतं तर माझ्या ताकदीप्रमाणे 500, 700, 1000 माणसं बोलवले असते, पण या मेळाव्यात कमीत कमी 2000, 2500, 3000 लोक येतील। ते जास्ती आशीर्वाद देतील। पुढची माझी जे पोराची आणि माझी सून आहे त्यांचं आयुष्य चांगलं जाईल म्हणून आणि समाजासाठी मी हे एक पावित्रा उचललेला आहे आणि यामुळं मी पुढं समाजाला अशीच एक दिशा देण्यासाठी पुढं कधीही उभं राहील। या ठिकाणी मग मेळाव्यात लग्न लावू नये असं काही जणांचं गैरसमज आहे, याबद्दल गैरसमज काय सांगणार? त्यांचा गैरसमज चुकीचा आहे, कारण लोकांना असं वाटतं की मेळावा म्हणजे फक्त गरिबांसाठी आहे, ज्यांच्याकडे पैसा नाही। असं काही नसून हा एक सामाजिक उपक्रम आहे आणि सगळ्यांनी मिळून इथं करायला पाहिजे। श्रीमंत असो का गरीब असो, प्रत्येकासाठी हा सामूहिक विवाह असतो, याच्यात गैरसमज कोणीही पाळू नये। आणि दुसरी एक सूचना अशी समाजासाठी आहे का सर्वांनी मिळून पुढं यावं आणि समाजासाठी प्रत्येक वर्षी असं सामाजिक सोहळा एक निर्माण प्रत्येक गावामध्ये निर्माण करावा आणि प्रत्येकाला त्याचं जोडून आपण फक्त लग्न लावत नसून आपण घराला घर जोडत चाललेलं आहे। प्रत्येक घरामध्ये म्हणजे एक लग्न झालं का 2 घर जोडले गेले, अशी जर पद्धत केली तर आपण परत एकत्र येऊ, अशी माझी एक सदिच्छा आहे। मी मुरारीलाल सारस्वत, जालना। 1970 मध्ये दक्षिण भारतची स्थापना झाली, सारस्वत समाज दक्षिण भारतची, आणि तेव्हापासून एक हे होता उद्दिष्ट होता की सामाजिक कार्य कुठंतरी व्हायला पाहिजे आणि त्या योगाने नांदेड सारस्वत समाजाने सारस्वत समाजातील युवक युवतीचा परिचय संमेलन आणि सामूहिक विवाह आयोजन केला। त्याबद्दल मला त्यांचं खूप कौतुक करावं लागतो आणि दक्षिण भारत सारस्वत समाज दक्षिण भारत आणि सारस्वत समाज नांदेडचा मी आभारी आहे की त्यांनी हा एक मंच जे आज समाजामध्ये युवक युवतीच्या विवाहाकरता जे अडचणी निर्माण होतात तो प्रश्न सोडवण्याकरता त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे। तर ही एक त्यांची प्रयास आहे। 1988 मध्ये दक्षिण भारतचे अध्यक्ष स्वर्गीय रामेश्वरजी शर्मा यांनी सुरुवात केली होती। त्यांनी समाजासमोर ठेवलं होतं उदाहरण की 5 पारिवारिक समविवाह करून त्यांनी एक तो उदाहरण समोर ठेवला होता आणि आज योगाने 2023 मध्ये तो सुवर्णयुग अवसर आम्हाला आज प्राप्त झालेला आहे। नांदेड निवासी सारस्वत समाजचे जे नांदेड निवासी आहेत राजेंद्रजी शुक्ला आणि सगळे पदाधिकारी हे गेल्या 2017 पासून प्रयत्न करीत होते की नांदेडमध्ये सामूहिक विवाह व्हावं आणि त्याचा साक्षीदार मी आहे, कारण 2017 मध्ये सुद्धा मी त्यावेळेस मीटिंगमध्ये होतो। नंतर 2021 मध्ये सुद्धा प्रयत्न झाला परंतु तो काही यशस्वी झाला नाही, परंतु आज 2023 मध्ये सारस्वत समाज दक्षिण भारताचे अध्यक्ष यांच्या सहयोगाने हा योग घडून आलेला आहे। यापुढेही समविवाह होत राहावं, कारण ये एक बहुत बड़ा डिसीजन हुआ है सारस्वत समाज दक्षिण भारत और सारस्वत समाज नांदेड़ की ओर से। मैं सभी को इसके लिए शुभकामनाएं देती हूँ और पूरी टीम का धन्यवाद देती हूँ कि इतने सारे लोगों को उन्होंने एकत्रित किया है और एक बड़े रूप में एक समाज के लिए बहुत बड़ा उदाहरण रखा है। ऑल द बेस्ट टू एवरीवन।
नांदेड शहरामध्ये जो या ठिकाणी सारस्वत समाजाच्या वतीने परिचय मेळावा घेतलेला आहे, याबद्दल काय सांगणार आहात आपण? सर्वप्रथम मी हे नांदेडमध्ये हा निर्णय जो दक्षिण भारत समाजाने हा उपक्रम राबवण्यासाठी जो ह्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी यशस्वी करण्यासाठी जेवढी आज वर्षभरापासून ते मेहनत करत आहे सलग, तर त्यांच्या सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व मान्यवर जे आहे त्यांना सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करते आणि कौतुकही करते. आज मी संभाजीनगरमधून आलेली आहे. कला ओझा माझी महापौर आणि असंच पुढेही असे मोठे मोठे कार्यक्रम व्हावे. आज लग्न करता आहे, उद्या मला वाटते की उद्या मुलांचं शिक्षण जे आहे, तर काही मुलं आपले समाजातले मुलं आणि मुली अशा पण आहे की त्यांना कुठेतरी ॲडमिशन घेण्याची सुद्धा गरज असते पण पैसा नसतो. तर हा एक उपदेश आपण त्यांनी डोळ्यासमोर ह्याच्या उपदेशाने आज हा कार्य केला आहे. उद्या तोही हा मला वाटते की मी सर्व आपले ज्येष्ठ नागरिक आहे आणि जे जबाबदारी कर्तव्यमान मान्यवर आहे त्यांना एवढी ह्या टी व्हीच्या आणि ह्या मीडियाच्या माध्यमातून त्यांनाही मी एक माझे विचार त्यांच्यासमोर मांडते आहे की त्यांनी हा एक पुण्यासारख्या शहरामध्ये त्यांनी एक आपलं काहीतरी योगदान करून आणि त्या ठिकाणी मुलांचं शिक्षणाची एक जबाबदारी घ्यावं, एवढंच मी अपेक्षा करते. हाँ सर, जालना से हूँ मैं, शैलेश शर्मा, जालना सारस्वत युवा संघ अध्यक्ष. मैं नांदेड़ में आया हूँ परिचय सम्मेलन और सभी जो कार्य चल रहा है एकदम बढ़िया. ये जो भी कार्य हो रहा है इसको सफल बनाए, मेरी यही शुभकामना है. बस. जय श्री कृष्ण. माझं नाव भगीरथ सारस्वत आहे. हाल मुक्काम माझं परभणी जिल्ह्यात सेलू आहे आणि आमच्या 7 पिढीची भागवताची ही परंपरा आहे. समाजाशी मी कनेक्टेड आहे आणि आज सारस्वत समाजानं मला निमंत्रण दिलं आणि त्या कारणास्तव मी आलो. वर्तमान माझी कथा शिवपुराण जिंतूरला चालू आहे, पण समाजाला वेळ देणं, सर्वाला वेळ देणं हा माझा कर्तव्य आहे. त्या हिशोबानं मी आलो आणि हा सन्मानित झाला सारस्वत समाज पुरस्कार. तो माझा नव्हे, पूर्ण सारस्वत समाजाचा हा सन्मान आहे. मी फक्त प्रतिनिधित्व निभवलं इथं. जय श्री कृष्ण. या ठिकाणी नांदेडमध्ये जो या ठिकाणी परिचय मेळावा आयोजित केला आहे त्यानिमित्त जनतेला काय सांगणार आहात आपण? असे प्रत्येक समाजात हे मेळावे व्हायला पाहिजे आणि त्या हिशोबानं समाज एकत्र येतो आणि समाजाची संघटना होते आणि समाजाची संघटना होऊन थोडक्यात आपले जे कार्य आहे सांस्कृतिक ते परिपूर्ण होतात. प्रत्येक समाजामध्ये गरीब आणि श्रीमंत ही दरी असते, परंतु प्रत्येकाला असं वाटतं की आपलं लग्न हे आपण स्वतः करावं, छोटा असो या मोठा असो स्वतः करावं. आपण सामाजिक किंवा या परिचय मेळाव्यामध्ये करू नये. तर या ठिकाणी बरेच लीडर असतात, श्रीमंत असतात, त्याचे ऐकत नाहीत, परंतु आपण साधू संत आहात, तर आपण काय सांगणार याविषयी? एक 50-60 वर्षापूर्वी ज्याच्या ऐपतीप्रमाणे आपापल्या घरी लग्न होत होतं आणि त्यावेळेस फक्त देवप्रतिष्ठा आणि अग्निसंस्कार होत होते आणि गाव जेवण होत होतं आणि तो सर्वोत्कृष्ट आहे. तोच आज या वेळेला आवश्यकता त्याचीच आहे. आता तेवढं जमत नसेल तर समाजाने एकत्र यावे आणि आपला कार्य, मंगल कार्य, संस्कार तिथं उरकून घ्यावा. माँ सरस्वती को वंदन करते हुए मैं यहाँ पर आज भूतपूर्व अध्यक्ष सारस्वत समाज नांदेड़ डॉक्टर अरुणा राजेंद्र शुक्ल अपनी बात रख रही हूँ. नांदेड़ नगरी के अंदर आज जो सारस्वत समाज नांदेड़ तथा दक्षिण भारत सारस्वत समाज दोनों के संयुक्त तत्वावधान में आज जो सामूहिक विवाह तथा युवक युवती परिचय सम्मेलन 2 दिवसीय 8 और 9 तारीख के लिए फरवरी के अंदर भरा गया है. पूरे भारतवर्ष से, विविध प्रांतों से, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ऐसे अलग अलग जगह से यहाँ पर युवक युवती तथा उनका सारा परिवारजन, सारस्वत बंधु भगिनी यहाँ पर उपस्थित हुए हैं और बड़ा ही सुनहरा ऐसा जो आज सम्मेलन भरा है. यहाँ पर इसमें उद्घाटन सत्र के अंतर्गत श्रीमती शकुंतला जी शर्मा दक्षिण भारत सारस्वत समाज के अध्यक्ष, इनकी प्रेरणा से यहाँ पर ये कार्यक्रम आयोजित हुआ. नांदेड़ नगरी की सारस्वत समाज की
सभी महिलाएं और पुरुष वर्ग बड़े पैमाने पर इसमें सहभाग लेकर बड़ा ही सुंदर आयोजन और इसमें उनका सहयोग जो उन्होंने प्रदान किया है बहुत ही सराहनीय है। और यहाँ पर जो पधारे हुए युवक युवती उनका यहाँ पर परिचय भी दिया गया है। और अब इस सम्मेलन के अंतर्गत ये सम्मेलन भरने के पूर्व ही 3 जोड़ियाँ जो विवाह योग्य उनका विवाह भी यहाँ पर संपन्न होने जा रहा है। और आज जो परिचय सम्मेलन लिया गया है, इस परिचय सम्मेलन के अंतर्गत अब शाम में जो चर्चा सत्र होगी उसमें ज़्यादा से ज़्यादा ऐसे विवाह योग्य युवक युवतियों के संबंध आगे जुड़ने की संभावनाएं हैं। हजारों की संख्या में यहाँ पर सभी सारस्वत बंधु उपस्थित हुए हैं। भविष्य में ये जो सम्मेलन है अग्रसर रूप से बहुत ही बड़े पैमाने पर और भरा जाएगा। भविष्य में मैं माँ सरस्वती से ऐसी वंदना करती हूँ कि आज का जो माहौल है इससे भी बेहतर माहौल सारस्वत समाज का रहेगा और सभी सारस्वत बंधु भगिनी इसमें ज़्यादा से ज़्यादा संख्या में सम्मिलित होंगे। सारस्वत समाज अध्यक्ष नांदेड या ठिकाणी राजेंद्र शुक्लाजी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करत आहोत। काय सांगणार आपण आजच्या या मेळाव्याबद्दल? हा मेळावा आम्ही 4-5 वर्षापासून घ्यायचा ठरविलेला होता आणि त्याच्यासाठी आम्हाला एक मार्ग सुचत नव्हता, तर त्या मार्गाच्या रूपाने आम्हाला सारस्वत समाज दक्षिण भारत हे एक भेटले आणि आम्ही त्यांना भेटून त्यांच्याशी संगोष्ठी करून त्यांनी आम्हाला परवानगी दिली की आपण सारस्वत समाज दक्षिण भारत आणि सारस्वत समाज नांदेड यांच्या संयुक्ताने हा सामूहिक विवाह आणि परिचय मेळावा नांदेडला घ्यायला आमच्याकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे। आणि त्यासाठी आम्ही मग त्यांचा पाठिंबा आणि पत्र भेटल्यानंतर पुढे आम्ही काही 3 महिने झाले, या 3 महिन्यात आम्ही सतत प्रयत्न करून डोर टू डोर गाव टू गाव जाऊन सगळ्यांना ह्या गावाची माहिती देत आणि त्यांच्याकडून देणगी रूपाने काही फूल नाही फुलाची पाकळी असं करत 25 ते 30 लाख रुपये ह्या कार्यक्रमासाठी आम्ही लातूर, जालना, औरंगाबाद, हैदराबाद, कोल्हापूर अशा ठिकाणाहून आम्ही देणगी आणली आणि 35 ते 30 लाख रुपये देणगी आम्हाला भेटली। आणि एक संभाजी मंगल कार्यालय स्वर्गीय मदनलालजी गुडगीला ह्या रूपाने ह्याला आम्ही रूपांतर करून इथं हा भव्य आणि दिव्य प्रोग्राम घेतला आणि ह्या प्रोग्रामामध्ये आम्हाला 3 लग्न लावण्याची देवानं आशीर्वाद दिली आणि इथं आमच्या ह्या सर्वांच्या समाजाच्या आशीर्वादाने आम्ही आज उद्याच्या तारखेला 9 तारखेला 3 लग्न लावणार आहोत आणि काही ठिकाणीमध्ये असं अनेक काही 1, 2, 4 लग्न बी होऊ शकतात, असे जास्त बी होऊ शकतात। तर हा प्रयत्न आम्ही केला, आज इथपर्यंत पोहोचलो, उद्या लग्न होईल आणि हा एकदम सक्सेसफुल दिव्य आणि भव्य कार्यक्रम पूर्ण सारस्वत समाज दक्षिण भारतला एक नवीन रूप देईल आणि पुढच्या भविष्याला आम्ही असं समजतो की हा कार्यक्रम बघून आम्हाला सतत वर्षानुवर्ष आम्ही असा कार्यक्रम घेऊ अशी एक मनोदय इच्छा प्रगट करून हा कार्यक्रमाला आम्ही सांगतो देतो। या ठिकाणी परिचय मेळावा खूप चांगल्या प्रकारे आयोजित केलेला आहे, तर याचं पुढली आपली काय भूमिका आहे? पुढली भूमिका हीच आहे की पुढच्या वर्षात एक हर वर्षी नांदेडला घ्यायची आम्ही माझ्याकडून तो संकल्पना घेतलेली आहे आणि ही संकल्पना माझ्या वडिलांनी आणि आमच्या परिवाराने मला दिलेली आहे आणि त्यांच्या नावारूपाने मी स्वातंत्र्य सैनिक सीताराम शुक्ला सेवाभावी ट्रस्ट ह्या नात्याने पुढच्या कार्यक्रम आम्ही नांदेडमध्ये पुढच्या तारीख लवकरात लवकर आणि पूर्ण प्लॅनिंगच्या सहित डिक्लेअर करू आणि नांदेडला हर वर्षी हा आम्ही कार्यक्रम घ्यायचा संकल्प केलेला आहे आणि हे मी उद्या 9 तारखेला डिक्लेअर करणार आहे। या ठिकाणी लातूरहून आलेले शरदजी शर्मा आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करत। या ठिकाणी आज जो हा मेळावा पाहिला, तरुण तरुणीचा जो परिचय मेळावा आहे, याबद्दल आपल्याला काय वाटते? याबद्दल असंच वाटते की समाजामध्ये काहीतरी परिवर्तन घडायला पाहिजे, काहीतरी नवीन इतिहास घडायला पाहिजे। जे लोक इतिहास आठवतात तेच इतिहास घडवू शकतात। आमच्या समाजामध्ये पहिलेही सामूहिक विवाह झालेला आहे, त्याची आठवण करून
पुन्हा एकदा सर्वांची प्रेरणा घेऊन समाजाला संघटित करून सर्वांपासून स्फूर्ती मिळवून परत एकदा या कार्यक्रमाचं आयोजन नांदेड येथे यशस्वीपणे सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी युवक युवती परिचय संमेलन त्याचप्रमाणे सामूहिक विवाह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। सर्व समाज या ठिकाणी भरभरून प्रतिसाद देत आहे आणि तुम्ही कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे। आपण पुढाकार घेतला तर 4 लोक सोबत येतील, 4चे 40 येतील, 100 लोक येतील। हळूहळू समाज आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा टाकतो आणि कोणत्याही चांगल्या कामासाठी कुणीच काही नाही म्हणत नाही। सर्वजण आपलं तन मन धन अर्पण करून तो कार्यक्रम यशस्वी करायचा प्रयत्न करतात आणि त्याचीच या ठिकाणी हे एक परत एकदा हा साक्षात्कार आम्हाला पाहण्यास मिळतोय आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन दरवर्षी हा कार्यक्रम पुन्हा घडावा आणि हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडावा हीच भूमिका त्या ठिकाणी आम्ही मांडतोय। सगळ्यांनी सहकार्य केलं, सगळ्यांनी परिश्रम घेतले, सर्वांच्या श्रमातून सर्वांच्या प्रेमातून हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी पार पडतोय। सर्वांचे मनापासून धन्यवाद। सारस्वत समाज दक्षिण भारतच्या अध्यक्ष आणि माजी आमदार माननीय शकुंतला शर्माजी आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। आज या ठिकाणी आपण या मेळाव्याच्या संदर्भात काय सांगणार आहोत? सारस्वत समाज ये हमारे महाराष्ट्र में क्या पूरे हिंदुस्तान की एक जड़ है और सरस्वती नदी के स्थान से हमारे सारस्वत समाज का शुरुआत हुई है और वहाँ से आज यहाँ तक महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा कहीं पे भी जाओ सारस्वत समाज का हर जगह पर प्रतिनिधित्व है। और इसी समाज को आगे बढ़ाने के लिए और एक दूसरे को जोड़ने के लिए समाज के अंदर हमने वधू वर परिचय मेलावे का यहाँ पे आयोजन किया और जिसका काफ़ी उत्तम तरीके से हमको प्रतिसाद मिल रहा है। और हमारी अगली इच्छा है कि जो कल हमारा जो प्रोग्राम होने को जा रहा है जिसके अंदर हमारे यहाँ से 3 जोड़े शादी के जो तय हुए हैं उसका आयोजन यहाँ पर सामूहिक विवाह के रूप में यहाँ पे हमने किया है। और आप जो यहाँ का समाज देखेंगे पूरे महाराष्ट्र से, राजस्थान से, सब तरफ से आए हुए हैं। वो सब तरीके से आज सारस्वत समाज को काफ़ी उत्तम प्रतिसाद मिल रहा है। और मैं माँ सरस्वती को अपने मस्तिष्क में रखते हुए, क्योंकि मैं जो कुछ हूँ माँ सरस्वती की वजह से हूँ, जो मुझे माँ सरस्वती प्रेरणा देती है मैं वो प्रेरणा के आधार पे अपना कर्तव्य करते जाती हूँ। मैं ये परवाह नहीं करती कि पीछे कौन है क्या है, जो मुझे समझता है मैं करने की कोशिश करती हूँ और चाहती हूँ कि हमारा सारस्वत समाज आगे इसी प्रकार का काम करता रहे और आगे बढ़ता रहे। धन्यवाद। ऑल इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये फिरता तर त्यामध्ये आपल्याला नांदेड कसं वाटलं? नांदेड तसं म्हटलं तर आम्ही पूर्ण म्हणजे 25-30 वर्षापासून आम्ही नांदेडला येतो आणि दोन्ही जैसा शुक्ला फॅमिली जे है ये आमचे नातेवाईक भी है आणि आमचे शुभचिंतक भी है। तर ज्यावेळी आम्ही नांदेड बघत होतो त्यापेक्षा आजची जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये नांदेडचे लोक, नांदेडची जनता, नांदेड के सगळे महिला वर्ग या काफ़ी तरक्कीवर है। अगोदर आम्हालाही समजतं की हमारा समाज, आमचा समाज जे आहे त्याच्यामध्ये घुंगट प्रथा, लहान मुलींचे विवाह हे होत होते, लेकिन आता आमचा समाज सगळ्या वर्गामध्ये सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे आणि सगळी मुली वगैरे जे आहे आज उच्च शिक्षणावर संपादित आहे। पण याच प्रकारे आमचा समाज आज प्रगतीपथावर आहे। ज्या नांदेड समाज या मामल्यामध्ये महिला असो की पुरुष असो अत्यंत कार्यशील और कर्तव्यवान आहे। अडकोनी नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। अडकोनी नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा।